नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव. महाराष्ट्रात तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी, नागपूर असेल, अमरावती असेल, त्याचबरोबर जालना असेल, विदर्भ असेल, बीड असेल, या सर्व ठिकाणी तुरीच्या बाजारभावामध्ये मोठा वाढ होणार आहे. महाराष्ट्रात आजच्या मितीला तुरीला बाजारभाव मिळालेला आहे. सर्वात जास्त बाजारभाव जो मिळालेला आहे तो 9,900 रुपये प्रति क्विंटल जालना या ठिकाणी काळ्या तुरीला मिळाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी जर विचार केला तर 6,000 ते 8,000 रुपये प्रति बाजारभाव अमळनेर या ठिकाणी आजचा बाजारभाव आहे. 2,500 क्विंटल आवक आलेली आहे. बाजारभाव आहे 5,700 ते 6,600 रुपये प्रति क्विंटल अमळनेर तूर मार्केटमध्ये. अमळनेरमध्ये बाजारभाव सरासरी जर बघितला तर 6,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर अमरावती 4,773 क्विंटल आवक आलेली आहे. 7,100 ते 7,600 रुपये सरासरी बाजारभाव पाहायला मिळतो. अमरावतीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात असली तरी बाजारभाव टिकून असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे जालना या ठिकाणी 1942 क्विंटल आवक आलेली आहे. जो काळी तूर आहे या काळ्या तुरीला बाजारभाव मिळाला आहे 9,900. लाल तुरीला बाजारभाव मिळाला आहे 7,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे चांदूर बाजार 1,401 क्विंटल आवक आलेली आहे. 6,800 ते 7,300 रुपये बाजारभाव आहे. एकूण आवक जर बघितली 1,400 क्विंटल आवक या चांदूर बाजारभावामध्ये आलेली आहे. सरासरी बाजारभाव 7,100 ते 7,200 रुपये चांदूर बाजार या ठिकाणी आहे. त्यानंतर अकोला 2,065 क्विंटल आवक आलेली आहे. बाजारभाव जो आहे 6,500 ते 7,700 रुपये प्रति क्विंटल अकोला तूर मार्केटमध्ये पाहायला मिळतात. सरासरी बाजारभाव 7,500. त्यानंतर मलकापूर तूर मार्केट 2,890 क्विंटल आवक आलेली आहे. 6,800 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. सरासरी बाजारभाव 7,300 रुपये बाजारभाव आहे. त्यानंतर पुढील बाजारभाव नागपूर तूर मार्केट 4,000, छत्रपती संभाजीनगर 7,100, बीड 7,200 रुपये प्रति क्विंटल, गेवराई 7,100, परतूर 6,900, देऊळगाव राजा 7,000, कर्जत 7,200, गंगापूर 7,000, त्याचबरोबर औरत शहाजानी 7,400 रुपये प्रति क्विंटल, तुळजापूर 7,900, सेनगाव 7,100, पुलगाव 7,300, सिंधी 7,100, दुधनी 7,300, काटोल 6,900, जालना 7,400, छत्रपती संभाजीनगर 7,100, त्याचबरोबर बीड 7,200, अमळनेर 6,600, जिंतूर 7,200, मूर्तिजापूर 7,300, मलकापूर 7,500 प्रति क्विंटल, परतूर 7,000, चांदूर बाजार 7,390, 7,100, नांदगाव 6,900, दौंड 6,900, त्याचबरोबर नागपूर 7,300, चिखली 7,300, धुळे 6,700, अमरावती 7,500, अकोला 7,600, जालना 7,351, सोलापूर 6,500, जालना 9,900, भोकर 6,800. महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे. काळी तूर सध्या 10,000च्या घरात गेलेली आहे, परंतु काही दिवसातच लाल तूर असेल किंवा पांढरी तूर असेल या दोन्ही तुरी आपल्याला 10,000च्या वर पाहायला मिळतील. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने हमीभावात खरेदी केलेली आहे आणि बाहेरच्या ज्या मंडी आहे, इंदोर असेल, उज्जैन असेल, दिल्ली असेल, या सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्रातील तुरीचे अपडेटेड रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व नवीन माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून भेटेल. आपल्या परिसरात तुरीला आजचा काय बाजारभाव आहे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. अशाच पद्धतीने आम्हाला कमेंट करून कळवा की आपल्याला व्हिडिओ कसा